हॅलो, नमस्कार. आपल्या या नवीन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तुम्हाला एक कळलं असेल की नसेल मला माहिती नाही, पहिलाच व्हिडिओ आहे तर सांगते की मी काय म्हटले. नवीन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. म्हणजेच काय, आपलं हे पहिलंच चॅनल नाहीये. ऑलरेडी यूट्यूबवर मी जुनीच आहे आणि हे नवीन चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर झालं असं, यूट्यूबवर मी जवळपास 2018 पासून आहे आणि या 18 ते आता 2026 या जवळपास 8 वर्षाच्या कालावधीमध्ये मी किती चॅनल बनवले असतील? 8-10 चॅनल माझे सहज झाले असतील. म्हणजे प्रत्येक 2 वर्षाला किंवा दर वर्षाला एक अशा पद्धतीने म्हणजे 8-10 चॅनल तर झालेच झाले. काही थोडे थोडे चालवले, काही याच्यात चुका झाल्या, काही डिलीट करून टाकले, मग नवनवीन अनुभव येत गेले. अशा पद्धतीने एवढे चॅनल माझे झाले. आता तुम्ही म्हणाल, हे पण नवीन काहीतरी तू सुरू केलंय, म्हणजे हे पण चालवशील की नाही, किंवा डिलीट करून टाकशील का, की फक्त नवनवीन काहीतरी भूत अंगात शिरलंय म्हणून तू नवीन चॅनल सुरू केलं? तर असं काही नाहीये. मी सिरियसली हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि माझं दिल्लीकर मराठी हे जवळपास 7,23,000 एवढ्या सबस्क्रायबरचं चॅनल आहे. तर मग ते असताना सुद्धा मी हे नवीन चॅनल का सुरू करील? किंवा मग तुम्हाला माहिती आहे की एखाद्या चॅनलवर जर आपले एवढे सबस्क्रायबर्स असतील तर आपल्याला काम पण तेवढं असतं. मग एवढे 2-2, 3-3 चॅनल हँडल करणं सोपं नसतं, कारण एकच हँडल करायला भरपूर अवघड जातं. मग कोणत्याही प्रकारचं कंटेंट असेल तर मग ते अगदी विचारपूर्वक आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे नवीन चॅनल सुरू करणं म्हणजे फक्त एक नवीन मेल आय डी आपण तयार केला, त्याच्यावर चॅनल तयार केलं आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकलं, म्हणजे एवढं काही सोपं नसतं. ते बरंच म्हणजे अवघड असतं. ज्याचं कोणाचं चॅनल असेल त्याला नक्कीच ते माहिती असेल. तर 2018 मध्ये मी चॅनल सुरू केलं. त्याच्यामध्ये माझं शीतल घोटेकर जे माझं नाव आहे, म्हणजे माझं माहेरकडचं आडनाव आहे घोटेकर. तर मग ते मी चॅनल सुरू केलं. त्याच्यावरही माझ्या भरपूर काही चुका झाल्या. म्हणजे मला काय वाटायचं, म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, मला कोणी युट्यूबचं असं काही कोणी शिकवायला वगैरे नव्हतं. मी असंच मोबाईलवर पाहून पाहून शिकली. तर मग जसं जसं मी शिकायची तशा पद्धतीने चॅनल सुरू केलं. पण तेव्हा एवढं माहिती नव्हतं की चॅनलची एक निश असते, मग त्या निशनुसारच आपल्याला व्हिडिओ पोस्ट करायचे असतात असं. तर मग आता ज्या काही स्टोरीज आहेत हळूहळू मी तुम्हाला सांगेल की काय काय नेमकं घडत होतं, काय नाही. पण आता शॉर्टमध्ये सांगते की निश माहिती नव्हती, किंवा निश नावाचा काही प्रकार असतो की आपण म्हणजे एखादी थीम ठरवली ना, की समजा तर धार्मिक आहे, तर मग धार्मिकच पद्धतीचे आपण व्हिडिओ पोस्ट केले पाहिजे. पण ते माहिती नसल्यामुळे मी काय करायची, मला आज असं वाटलं की मला व्लॉग करायचा आहे तर मी व्लॉग करायची. कधी वाटलं रेसिपी काढायची, फक्त रेसिपी शूट करायची, तर तसं मी करायची. कधी कधी एखादं हिंदी गाणं वगैरे काही, म्हणजे नाही का, किंवा लग्नाचं काही आहे गाणं, तर असं वेगवेगळं, म्हणजे सगळं तुम्ही लक्षात घ्या की मिक्स कंटेंट मी तिथे पोस्ट करायची. मग काही दिवसांनी काय झालं की चॅनलला प्रॉब्लेम आला. मग मी काय केलं की मी काही व्हिडिओ असं, म्हणजे नाही का, अगदीच आपण दुसऱ्याचे घेतलेले नाही म्हणू शकत, पण गाणं वगैरे जरी आपण दुसऱ्याचं काही घेतलं ना तर त्याच्यावर आपल्याला कॉपीराईट येतो. तर माझ्या त्या चॅनलवर स्ट्राईक येऊन गेली. आणि मग मी काय केलं, जेवढं असं कंटेंट मला वाटतं की जे माझं स्वतःचं म्हणून मी डायरेक्ट असं शूट केलेलं नाहीये ना, जरी दुसऱ्याचं जे काही वापरलंय तर ते मी सगळं डिलीट करून टाकलं. आणि मग माझं त्याच्यामुळे काय झालं, चॅनल जरी मॉनिटाईज होतं पण व्हिडिओ डिलीट केल्यामुळे आपला वॉच टाइम जो आहे तो 2,500 आला. मग चॅनलचे ॲड वगैरे तसं पण स्ट्राईक याच्यामुळे निघून गेल्या होत्या. मग ते कॉपीराईट स्कूल वगैरे असतं ते सगळं कंप्लीट केलं मी. पुन्हा मग चॅनलवर व्हिडिओ टाकले, थोडे 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 व्ह्यूज घेत 4-1 महिने लागले आणि पुन्हा चॅनल मॉनिटाईज केलं. मग त्याच्यानंतर पुढे मला बाळ झालं. मग मला काही, म्हणजे मग मी त्याच्यावर फक्त रेसिपीज ठेवल्या. मग बाळ झाल्यावर माझ्या सोबतीला अजून कोणी नसल्यामुळे काय झालं की मला रेसिपी शूट करणं शक्य झालं नाही, कारण की म्हणजे रोजचं स्वयंपाक करणं बाळाला सांभाळून अवघड होत होतं. तेव्हा रेसिपी म्हटल्यावर वेगळं काहीतरी पदार्थ आपल्याला बनवावा लागतो, ते शूट करणं मग ते राहूनच गेलं. पण मग ते यूट्यूबचं जरा आपल्या म्हणजे नाही का
डोक्यात शिरलेलंच होतं की बाकी सगळे लोक एवढे सक्सेसफुल होतात, एवढे सबस्क्रायबर्स होतात, 100K सबस्क्रायबर्स 6-6 महिन्यात, एका वर्षामध्ये. मग मलाही असं वाटतं की अरे माझं काय चुकतंय, मी पण एवढं सगळं मोटिवेशन करून म्हणजे करते की मला पण यूट्यूब म्हणजे आता बघा, आपण जेव्हा चॅनल सुरू करतो ना तेव्हा आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझे एवढे सबस्क्रायबर्स होतील, लोक मला ओळखतील, याच याने करतो ना आपण, आणि त्याच्यानंतर आपली स्वतःची काहीतरी अर्निंग सुरू होईल. तर मग ते होतंच माझ्या डोक्यामध्ये. मग बाळ वगैरे झालं, मग मी परत माझा एक चॅनल म्हणजे प्रेग्नेंट होते ना तेव्हाच सुरू केला होता. फक्त त्याला मी पहिले वेगळं नाव दिलं होतं आणि काही दिवसांनी मग मी त्याचं नाव दिल्लीकर मराठी असं करून टाकलं. आणि मी त्याच्यावर पहिल्यांदा असंच म्हणजे व्लॉगिंगसाठी खास मी तो चॅनल सुरू केला होता. मग त्याच्यावर व्लॉग टाक किंवा मग माझ्या बहिणीचं लग्न होतं, बहिणीच्या लग्नाचे व्हिडिओ मी काढले की लोकांना असं पारंपरिक वगैरे किंवा लग्नाच्या चालीरीती पाहायला आवडतात, तर मग मी ते पण शूट करून टाकलं. पण कसं जसं जमेल तसं, जेवढं मला स्वतःचं एक नॉलेज, जेवढी काही आयडिया होती शूट करायची, एवढं असं काही ब्रँडेड शूट केलं होतं असं काही नाही. जसं मला वाटेल तसं मी शूट करून ते टाकण्याचा प्रयत्न केला. मग अर्थात काय होतं की आपल्याला त्याच्यात एवढं माहिती नसल्यामुळे कुठेतरी आपण कमी पडतो, आता ते जाणवतं. त्याच्यामुळे व्ह्यूज काही फारसे आले नाही. आणि तसं पण तुम्हाला माहिती आहे की व्लॉग चॅनल जेव्हा आपण सुरू करतो ना तर त्याच्यावर खूप कन्सिस्टंट राहायला लागतं, नवनवीन काहीतरी आणावं लागतं, आपली एक ओळख तयार करावी लागते. मग कुठेतरी आपण म्हणजे थोड्या दिवसांनी व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतात, लोक आपल्याला ओळखू लागतात असं. पण कदाचित काहीतरी माझं कमी पडलेलं असेल असंच मला असं वाटतं. जेवढे माझे एफर्ट्स होते ते कमी पडले असं मला वाटायचं. जाऊ द्या मग म्हटलं. त्याच्यात मी प्रेग्नन्सीचे पण काही व्हिडिओ टाकले होते, डिलिव्हरी होऊन त्याच्यानंतर परत मी आले बाळाला घेऊन. मग डिलिव्हरीनंतर आपण काय काय काळजी घ्यायची ते पण टाकलं. त्याच्या आधी प्रेग्नन्सीचं रुटीन टाकायचे, मी काय खाते काय वगैरे. म्हणजे असं नाही का आपण इतरांचे व्हिडिओ बघतो की एखादी लेडीज जर प्रेग्नेंट आहे आणि तिचं स्वतःचं काहीतरी चॅनल आहे तर अर्थातच लोकांचे प्रश्न सुरू होतात की तू काय खाते, तुझं रुटीन काय आहे, किंवा मग HB वाढण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर आपलं वजन कमी करण्यासाठी काय करावं, अनेक सारे प्रश्न येतात. किंवा बाळ झालं मग बाळाची ती पहिली आंघोळ, बाळाची काळजी कशी घेते, बाळाचं पहिलं जेवण, बरेच सारे प्रश्न असतात. मग मलाही तसं वाटायचं की मला पण त्या निमित्ताने तरी लोक ओळखतील. मग मी तसं करून बघितलं. पण मग बाळाला मी घेऊन आले ना, मग असं व्लॉग वगैरे शूट करणं मला शक्यच होत नाही. मग अशा पद्धतीने माझं रेसिपी चॅनल एक तसंच राहून गेलं आणि हे व्लॉगिंगचं म्हणून सुरू केलं ते. मग तेव्हा असं नवीनच आलेलं होतं की लोक असे धार्मिक व्हिडिओ पोस्ट करत होते. मग मलाही असं वाटलं की अरे सणावारांची माहिती मी खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते, कारण माझ्या घरी मी बघितलेलं होतं की नवरात्री असेल, गणपती असेल, दिवाळी असेल, यांच्या पूजा अर्चा म्हणजे घरगुती पद्धतीने जरी त्या मांडल्या पण सगळं काही माहिती होतं, जसं काही पाठ केल्यासारखं, कारण दरवर्षी ते बघायची मी. मग मी ते सुरू केलं. मग त्यालाही काही लगेच यश मिळालं नाही. मी व्हिडिओ पोस्ट करायचं काम करायची, कधी कधी बाळपण मला खूप डिस्टर्ब करायचं, पण मग आता करायची मी. मग असं करता करता असंच नवरात्रीमध्ये माझे काही व्हिडिओ व्हायरल झाले. घटस्थापना असेल, अखंड दिवा असेल, किंवा नवरात्रीच्या त्या म्हणजे नवरात्रीचे जे काही 9 दिवस असतात त्याच्यामध्ये काय काय करतात मी, मग माझ्या व्हिडिओंना चांगली बूस्ट भेटली. मग मला जेवढं काही माहिती आहे ना, देवीची तळी भरणे वगैरे सगळं काही असेल सगळं मग मी पोस्ट करायला लागली. पण मग मला कुठेतरी वाटायचं की अरे नवरात्री आहे तोपर्यंत आपले व्हिडिओ चालतील, नंतर पुढे काय होईल. पण असं झालं नाही. लोकांना खरोखर माझे व्हिडिओ खूप म्हणजे आवडले, त्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला. मग त्याच्यानंतर मी पुढे दिवाळीचे सुद्धा आधीच व्हिडिओ शूट केले. लक्ष्मीपूजन कसं करावं, धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, वसुबारस म्हणजे काय असतं वगैरे सगळंच. मग त्याच्यानंतर माझे म्हणजे खूप चांगले सबस्क्रायबर्स वाढले. म्हणजे दिवाळीला माझे 40,000 सबस्क्रायबर झाले होते, जे नवरात्रीमध्ये माझे काहीतरी 8-10 हजार होते. म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स लोकांनी मला दिला. आणि चॅनल अर्थातच मॉनिटाईज झालं होतं, पण पेमेंट वगैरे काही सुरू नव्हतं. मग ते पण यायला लागलं व्ह्यूज चांगले असल्यामुळे. पुढे परत मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतील किंवा दिवाळीच्या नंतर लगेच तुळशीचं लग्न असतं, बरेच सारे व्हिडिओ मी पोस्ट केले. आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या प्रत्येक व्हिडिओला मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. मग ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामुळेच म्हणजे त्या व्हिडिओमुळेच माझे 1 लाख सबस्क्रायबर झाले होते. म्हणजे इतकी फास्ट ती ग्रोथ झाली. मग मी व्हिडिओ वगैरे पोस्ट करायची आणि म्हणजे प्रत्येक सणावाराची मग मी अगदी विचार करून की आता काय पोस्ट केलं पाहिजे, कोणत्या वेळेला केलं पाहिजे, आणि खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. पण मध्ये 2025 मध्ये माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलं की त्याच्यामुळे मग
काही दिवस म्हणजे मला व्हिडिओ नाही पोस्ट करता आले, तरी जसं जसं मला बरं वाटायचं ना तसं मी व्हिडिओ टाकायचीच. पण मग कसं असतं, आणि हळूहळू काय झालं, तो जो काळ होता ना की जेव्हा मी माझ्या धार्मिक कंटेंटला चांगला रिस्पॉन्स भेटला, त्याच्यानंतर बघा आता प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक दिवशी जरी आपण म्हटलं ना, अनेक यूट्यूब चॅनल तयार होत असतात. मग खूप सारे चॅनल्स आले आणि बऱ्याच लेडीज आहेत, म्हणजे असं मी काही चुकीचं नाही म्हणत. काय होतं, आपल्याला स्वतःला पण दिसतं ना की कोणत्या चॅनलला जास्त रिस्पॉन्स मिळतोय वगैरे, तर आपण तेच करून बघू ना. तर माझ्या मते जास्तीत जास्त मुली, महिला जे काही यूट्यूब चॅनल सुरू करतात तर रेसिपीचंच सुरू करतात पहिल्यांदा तरी, म्हणजे कारण स्वयंपाक प्रत्येक मुलीला, महिलेला येतोच. त्याच्यामुळे मग रेसिपी चॅनल सुरू करून बघतात. पण रेसिपी चॅनल पहिल्यापासूनच खूप जास्त आहे आणि काही रेसिपी चॅनल्स पहिल्यापासून म्हणजे प्रसिद्ध आहेत, त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त लोक त्यांचे बघतात. मग रेसिपी चॅनल सुरू केल्यानंतर तो ग्रो व्हायला टाइम लागतो. मग धार्मिक कंटेंट खरंच म्हणजे ज्यांनी ज्यांनी सुरू केले त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. मग खूप जणींनी डायव्हर्ट होऊन परत मग त्या रेसिपी चॅनलचं धार्मिक चॅनल कर, मग हळूहळू तो टेक्स्ट चॅनलचा एक जमाना आला, म्हणजे ट्रेंडच चालू आहे सध्या. ते स्क्रोलिंग वाले व्हिडिओ नाही का, असे वरती वरती जातात, म्हणजे आपल्याला वाचता पण येतं जे आपण बोलतोय ते, तर ते पण आलं. म्हणजे अशी खूप सारी कॉम्पिटिशन वाढली. आणि मध्ये माझ्या त्या हेल्थ इश्यूजमुळे काय झालं की मी चॅनलवर कंटिन्यू नाही राहू शकले. आणि म्हणजे 3-4 वर्ष चॅनल अगदी व्यवस्थित चाललं. पण आता अवस्था अशी झालेली आहे ना, एवढे सगळे सबस्क्रायबर्स असून सुद्धा मला व्ह्यूज खूप कमी येत आहे. तर जवळपास म्हणजे माझी रिकव्हरी झाल्यानंतर मी म्हणजे ठरवलं होतं की नाही, आपण काही जास्त लोड नाही घ्यायचं, जेवढं होईल आपल्याला तेवढं करायचं. पण मग अर्थात आहे की मी खूप चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज पण बघितलेले, त्याच्यामुळे मग मला कुठेतरी वाईट वाटायला लागलं. मग मी म्हणायची का अरे मी खूप जास्त दिवसांनी कमबॅक केलं की कुठेतरी रेग्युलर व्हिडिओ मी टाकते, तर मग मला टाइम लागेल. मी तसंही करून बघितलं आणि तसं पण माझे हेल्थ इश्यूज व्हायच्या आधीच मला थोडं थोडं जाणवत होतं की पहिल्यापेक्षा चॅनलला व्ह्यूज कमी येत आहे. पण मग तेवढ्या काळामध्ये म्हणजे आमचा भरपूर वेळ गेला की डॉक्टर, दवाखाने, हे सगळं करता करता मग मी जसं चालेल तसं चालेल अशा पद्धतीने चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत होते. पण खूप जास्त काही गॅप घेतला नाही, फक्त माझी ट्रीटमेंट चालू होती ना तोपर्यंत थोडासा गॅप माझा झाला. मग परत मी नव्याने उभी राहिली, नवीन परत आपलं कंटेंट टाकायला लागली. पण काय असं घडलं काय, मला त्याचं उत्तरच अजून भेटलं नाहीये. चॅनल नाही चालत आहे व्यवस्थित, म्हणजे मी डिमोटिवेट होते, कधी कधी मला रडायला पण येतं, त्रास होतो. किंवा माझे एकदम जवळचे व्यक्ती त्यांना मी सांगते, माझ्या मिस्टरांना पण सांगते, पण ते म्हणतात आपण काहीच करू शकत नाही. जेव्हा चॅनल ग्रो झालं तेव्हा पण आपल्या हातामध्ये नव्हतं, आणि आता डाऊन झालं ते पण आपल्या हातामध्ये नाहीये. म्हणजे असं काही कुठे त्याची काही एक सेटिंग वगैरे नाहीये की व्ह्यूज आणायचे जास्त, मग ते आणायला पण आपल्याला ती सेटिंग माहिती झाली की व्ह्यूज आले युट्यूबवर, आणि कमी तर काही कोणी करून घेणार नाही ना. तर मग अल्गोरिदमचा तो विषय आहे. मी खूप साऱ्या आयडिया चॅनलवर वापरून बघितल्या, निश न बदलता, की चला समोर येऊन व्हिडिओ करून बघू. मी काय करायचे, जेव्हा काही पूजा अर्चा असायच्या ना तर त्या मांडून दाखवायचे. कधी कधी मला असं वाटलं की मी भरपूर दिवसाचा समोर माझा चेहरा दाखवून व्हिडिओ नाही केले, तर तसं मी करून बघितलं. आणि जास्तीत जास्त लोकांनी मला तिथे माझ्या आवाजामुळेच ओळखलं की व्यवस्थित तू सांगते, आम्हाला आवडतं. समोर येऊ काय नाही येऊ काय तर त्याचा काही विषय नव्हता. मग मी माझ्या पॉडकास्ट जसं असतात ना त्या पद्धतीने माझे व्हिडिओ असायचे. तरी पण म्हणजे खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला, आणि आता ते लोक कुठे गेलेत काही सांगता येत नाही. आणि आपण म्हणजे असा व्हिडिओ जरी केला ना तिथे की म्हणजे बघा, आपल्याला जेव्हा चांगले व्ह्यूज चालू असतात, कमी झाले की मग आपलं जे चॅनलचं पहिलं वर्ष असेल, दुसरं वर्ष असेल, तर आपण काय करतो, अरे व्ह्यूज डाऊन झाले, मग लोक आपल्याला विसरले का, किंवा कुठेतरी आपलं नोटिफिकेशन जात नाहीये का. मग मी काय करायचे, कम्युनिटी पोस्ट टाक किंवा व्हिडिओ बनव, विचार लोकांना की तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत आहे का, किंवा कम्युनिटीला जरी विचारलं ना तर लाईक वगैरे यायच्या, आणि कमेंट कोणी करून सांगायचंच नाही. म्हणजे माझा तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता. मग मी पण ते पण विचारणं सोडून दिलं की अरे कोणी नाही विचारत आणि आपणच विचारतोय. लोक म्हणजे आपल्याशी काही पर्सनली कनेक्ट नाहीये, फक्त सणवार काही विशेष तिथे आल्या की लोक व्हिडिओ बघतात. पण आता जर अवस्था तुम्ही माझं चॅनल चेक करून बघितलं ना, दिल्लीकर मराठी, तर एवढं चांगलं कंटेंट टाकून सुद्धा व्ह्यूज खूप कमी आहे. म्हणजे 7,23,000 एवढे सबस्क्रायबर्स असून सुद्धा मला व्हिडिओला व्ह्यू जे आहे ना ते 200, 250, 300 किंवा 1000च्या आत, किंवा
थोडाफार व्हिडिओ जर पुढे गेला तर तेवढ्याच व्ह्यूजवर स्टॉप होऊन जातो, पुढे तो हेच होत नाही, म्हणजे जातच नाहीये. तर मला कुठेतरी असं वाटलं की माझी मेहनत वाया जाते. आणि आता नेमकं कसं आहे माहिती का, जेव्हा मी चॅनल सुरू केलं अगदी साध्या साध्या गोष्टींमधून सुरू केलं, मला ग्रोथ भेटली किंवा सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आणि दिवसेंदिवस अर्थात आहे, आपण जर चॅनलला 4-5 वर्ष झाले, आपण एवढी मेहनत घेतली आहे, तर आपल्या बोलण्यामध्ये, व्हिडिओत जी आपण माहिती सांगतो ती सांगण्यामध्ये बराच बदल झालेला असतो. म्हणजे आपण स्वतःची त्याच्यामध्ये प्रगती करत असतो की मी पहिले कसं बोलायची, आता कसं बोलते, किंवा म्हणजे नाही का आपण त्याच्यामध्ये अजून सुधारणा करत असतो खरं सांगायचं झालं तर. मग एवढं सगळं मी केलं आणि तरी पण अशी अवस्था, तर म्हटलं आता रडून वगैरे किंवा खूप जास्त टेन्शन आपल्या तब्येतीच्यासाठी चांगलं नाहीये, तर मी थांबण्याचा किंवा मला वाटलं की आज तिथे मला व्हिडिओ टाकायचे तरच मी टाकत जाणार आहे. कारण की मी खूप सारे प्रयत्न तिथे करून बघितले. म्हणजे बघा, चॅनल चला चालत नाहीये ना, मग आता आहे ना आपण रेग्युलर समोर येऊन व्हिडिओ करायचे, म्हणजे आपली फेस व्हॅल्यू तयार होईल, ह्याने व्हिडिओ करून बघितले. किंवा ते स्क्रोलिंगवाले व्हिडिओ ते पण करून बघितले. त्याचबरोबर म्हणजे हे नाही तर ते नाही तर ते, आपण अशा पद्धतीने करून बघू. किंवा 2-3 दिवस हार मानली, परत असं वाटायचं की नाही आता आपण काय करायचं, व्ह्यूज चेक करायचे नाही, यूट्यूब स्टुडिओ उघडून बघायचं नाही, आपण काय करायचं, फक्त आपलं काम आहे ते करत राहायचं. पण कुठेतरी असं वाटतं ना, ज्याने खूप चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज बघितलेले आणि त्याला जर असं जर होत असेल तर साहजिक आहे की डिमोटिवेट माणूस तिथे होणारच. म्हटलं आता जाऊ द्या, जे झालं ते झालं, जसं काय एवढंच असेल त्या चॅनलचं. कारण भरपूर चॅनलच्या सोबत असं होतं की मोठे मोठे चॅनल्स ते तयार होतात, मिलियन काय त्याच्याहूनही जास्त सबस्क्रायबर होतात, आणि एक 4-5 वर्ष युट्यूबचा हा काय फंडा आहे तेच की मला कळलं नाही आतापर्यंत. म्हणजे खरं तर आता त्या चॅनलकडे बघूनही वाईट वाटतं. म्हणजे आधी पण आपण ते चॅनल बघायचोच की एवढं मोठं चॅनल तरी आता व्ह्यूजची अवस्था अशी, आणि अशी वेळ खरं तर कोणावरच येऊ नये असं मला वाटतं. कारण खूप सारी मेहनत, खूप सारा वेळ आपण तिथे घालवलेला असतो. काही गोष्टी आपण आपल्या बाजूला ठेवतो की मला इथून काहीतरी मिळतंय, मग आपण व्हिडिओ पोस्ट करत राहतो, नवनवीन माहिती गोळा करत असतो. पूजा अर्चा म्हटल्या तर पुढे जाऊन म्हणजे सण एखादा 15 दिवस पुढे, पण आपल्याला लोकांना ते आधीच माहितीद्वारे दाखवायचंय ना की ही पूजा कशी करायची. उदाहरणार्थ हरतालिकेची पूजा आहे, 8-10 दिवस बाकी अजून पुढे हरतालिकेचं व्रत समजा, तर आपण काय करू, आधीच ती शूटिंग करून दाखवू. मग त्याच्यासाठी साहित्य गोळा करू, पूजा प्रॉपर झाली पाहिजे. आणि पूजा अर्चा कसं शास्त्रोक्त पद्धतीने किंवा धार्मिक गोष्टींचं पालन करून आपल्याला दाखवावे लागतात. मग ते सगळं करून 2-2, 3-3 तास किंवा त्याहूनही जास्त वेळ शूटिंग करा, पुन्हा ते सगळ्या गोष्टी आवरून ठेवा, मग आपली घरातली पण कामं बघा, एवढं सगळं म्हणजे बराच वेळ आपण कधी आपण स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा मागे पुढे बघतो, पण एवढा सगळा वेळ आपल्या त्या कामात निघून जातो. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवा, एडिट करा, अपलोड करा, आणि मग तो लोकांपर्यंत तो कुठेतरी येणार. त्याच्यानंतर कमेंट्स असतात, त्याची उत्तरं देणं, एवढं सगळं करून आणि आता हे असं बघायला भेटतंय ना, खरंच खूप वाईट वाटतं. कोणत्याच युट्यूबरवर अशी वेळ येऊ नये. त्याच्या मेहनतीचं जे काही फळ असेल ते त्याला भेटत राहावं. आणि जे म्हणजे चला ना, आता एवढे सबस्क्रायबर्स आहे, मग एवढेच व्ह्यूज आपल्याला आले पाहिजे अशी कोणाचीच अपेक्षा नसते, आणि असं होतही नाही खरं तर. पण निदान ॲव्हरेज व्ह्यू तरी यायला पाहिजे असं मला वाटत होतं. पण खूप सारा विचार करून झाला, आणि ओव्हर थिंकिंग करणं हे खरंच चुकीचंच आहे, आणि कुठेतरी आपण ते थांबलं पाहिजे. जाऊ द्या, एवढीच जर्नी असेल कदाचित त्या चॅनलची असं समजून मी दुर्लक्ष, म्हणजे आता काय म्हणायचं, की सतत ते विचार नाही आणायचे. जर मला वाटलं ना की तिथे मला व्हिडिओ पोस्ट करायची आहे तर मी करत जाईल, नाही वाटलं तर नाही करत जाणार. पण आता ही नवीन सुरुवात कुठेतरी या चॅनलवर मी केलेली आहे. बघूयात मी पुढे अजून तुमच्या समोर काय काय शेअर करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा कमेंट करून, आणि लाईक करा, आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल, म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल आणि तुम्ही तो पाहिला, त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला, ऐकायला मिळालेला असेल, आणि माझी जर्नी तुम्हाला पुढे ऐकत राहावी असं वाटत असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.